पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलोनिकाकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3 मराठी. थेसलोनिकाकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. थेसलोनिकाकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 3. शेवटचा सद्बोध व समाप्ती. शेवटचा सद्बोध व समाप्ती. बंधूंनो, आता इतकेच सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करा, यासाठी की प्रभूच्या वचनांची त्वरेने प्रगती व्हावी, जसे तुम्हामध्ये तसे सर्वत्रही त्याचे गौरव व्हावे, आणि आम्ही वावग्या व दुष्ट मनुष्यांपासून सुटावे. कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हास स्थिर करेल व दुष्टांपासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हास जे सांगतोय ते तुम्ही करता व पुढेही करा. प्रभूने तुमची मने परमेश्वराच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या सहनशीलतेच्या मार्गी लावावी. बंधुजन हो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व आम्हापासून मिळवून घेतलेल्या विधीप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. आम्ही तुम्हामध्ये अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. तुम्हातील कोणावर भार घालू नये म्हणून आम्ही श्रमाने व कष्टाने रात्रंदिवस काम केले. आम्हास अधिकार नाही असे माझे म्हणणे नाही, तर आमचे अनुकरण करण्यास आम्ही आमचा कित्ता तुम्हास द्यावा म्हणून असे केले. आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हाही कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्याने खाऊही नये अशी तुम्हास आज्ञा केली. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे, काही काम न करणारे व लुडबुडे आहेत असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की त्यांनी स्वस्थपणे काम करून आपलेच अन्न खावे. तुम्ही तर बंधूंनो सुकृती करण्यात थकू नका. या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसला तर त्या मनुष्याला पाहून ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची सोबत धरू नका. तरी त्याला शत्रूप्रमाणे समजू नका, तर त्याला बंधूप्रमाणे बोध करा. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हास शांती देव. प्रभू तुम्हा सर्वाबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम ही प्रत्येक पत्रात खूण आहे. हे माझे अक्षर आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वाबरोबर असो. द बायबल रीडिंग